नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अकोला जिल्ह्यातील वारी हनुमान मंदिर परिसरात वान नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात अखेर पथकाला यश आलंय. मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील वारी हनुमान मंदिरासमोर वान नदीच्या पात्रातील खोल डोहात शनिवारी दुपारी पोहत असताना योगेश प्रकाश वानखेडे हा तरुण पाण्यात बुडाला. योगेश बुलढाणा जिल्ह्यातील खुटपुरी येथील रहिवासी असून तो मित्रांबरोबर वारी हनुमान मंदिर परिसरात फिरण्यासाठी आला होता. पोहत असताना तो खोल पाण्यात गेल्यानं त्याचा तोल गेला व तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस व बचाव पथकानं तातडीनं शोध मोहीम सुरू केली. मात्र अंधार आणि पाण्याची खोली यामुळे शनिवारी त्याचा शोध लागू शकला नव्हता. सकाळी सुमारे 10:45 सुमारास शोध पथकाला योगेशचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. त्यानंतर त्यावर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवट येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे योगेशच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान पावसाळ्यात नदी नाल्यांमध्ये खोल डोहात पोहण्याचं धाडस करू नये असं आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.